नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी नवरात्र स्पेशल कच्च्या केळ्याची रबडी करणार आहे. खरं तर माझी मैत्रीण मनीषा राऊत तिने मला ही रेसिपी सुचवली आणि मी ती करून पाहिली. मला ती फार आवडली, म्हणून आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रेसिपी कशी केली ते पाहूया. कच्च्या केळ्याच्या रबडीसाठी आपण ही 2 कच्ची केळी घेतलेली आहेत. साजूक तूप, साखर, हे ड्रायफ्रुट्स मी मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहेत. बदाम, पिस्ता, काजू हे मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर केशर आहे. केशर ऑप्शनल आहे, तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर मी वेलची आणि जायफळ पूड घेतलेली आहे. आता आपण कृती बघूया. आता अगोदर आपण ही जी कच्ची केळी आहेत ही कुकरला 2 शिट्ट्या करून वाफवून घ्यायची. आता आम्ही इथे दूध घेतलंय, आवश्यकतेनुसार दूध घ्यायचे आणि मिल्क पावडर घ्यायची. हे बघा, आता ही आपली केळी वाफवून झालेली आहेत. आता ती सोलून घ्यायची. त्यांची अशी साल काढून घ्यायची, अगदी सहज साल निघते. दुसरं केळ पण असं सोलून घेऊया. आता यातलं एक केळ आपण बारीक चिरून घेणार आहोत. त्याला 2 कट देऊन घ्यायचे या पद्धतीने आणि मग त्याचे बारीक तुकडे करायचे. अशा पद्धतीने आपण कापून घेणार आहोत. आणि दुसरं केळ जे आहे ते आपल्याला किसून घ्यायचे. एक नॉर्मल किसणीने आपण ते किसून घ्यायचे. आता हे बघा, एक केळ आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि दुसरं केळ आपण किसून घेतलेलं आहे. आता आम्ही कढई आधीच गरम करत ठेवली आहे, त्याच्यात तूप घालून घ्यायचंय. 2 चमचे तूप घालते. आता तूप चांगलं गरम होऊन द्यायचंय. आता तूप गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे बारीक तुकडे केलेलं केळं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय. हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय. 1 मिनिटभर आपण ह्याला फ्राय करणार आहोत आणि नंतर जे किसलेलं केळं आहे ते सुद्धा आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. हे बघा, हे केळं चांगलं फ्राय झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे किसून घेतलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये घालून घेऊया. हे सुद्धा व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. हे साधारण 3 ते 4 मिनिट आपण चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, आता हे केळं चांगलं परतून झालंय. त्याच्यामध्ये आपण आता दूध घालून घेऊया. आता चांगलं उकळून घ्यायचंय. हे बघा, आता ह्याला उकळी आलेली आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये साखर घालून घेऊया. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे आपण मिक्सरवर बारीक केलेले होते ते सुद्धा घालून घ्यायचे. वेलची आणि जायफळ पूड ती सुद्धा घालून घ्यायची. आता ह्या मिल्क पावडर मध्ये मी दूध घालून ते मिक्स करून घेणार आहे आणि नंतर त्याच्यात घालणार आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे जे मिल्क पावडर मी दुधामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. ह्याच्यामध्ये चव चांगली येते ह्याच्यामुळे. त्याच्यामध्ये केशर सुद्धा घालून घ्यायचे.
केशर ऑप्शनल आहे, तुम्ही घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. त्याचा फ्लेवर चांगला येतो, कलरही चांगला येतो, म्हणून मी थोडंसं घातलंय. आता त्याच्यामध्ये अजून थोडंसं आपण दूध घालूया आणि 5 मिनिट आपण ते चांगलं उकळून घ्यायचंय. उकळी आली की मग आपण गॅस बारीक करणार आहोत आणि मग ते 5 मिनिटं उकळून घेणार आहे. हे बघा, तर चांगली उकळी आलेली आहे. आता मी गॅस बारीक करते आणि 5 मिनिट आपण ते असंच उकळत ठेवणार आहोत. हे पहा, तुम्ही पाहू शकता केशराचा कलर सुद्धा छान उतरलाय त्याच्यामध्ये आणि अशी मस्त अशी घट्ट अशी रबडी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही गरमागरम सर्व करूया. आणि अगदी तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून जरी खाल्ली तरी अगदी मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझा हा कच्च्या केळीच्या रबडीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.